आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. अजित पवार आमचेच. पुण्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पवारांचे आव्हाडांनी केले अभिनंदन. माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलंय. पवारांचे अभिनंदन करताना त्यांनी भाजपावरही निशाणा साधलाय. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाले तर याचा आनंद असल्याचं सांगत आम्हाला वाईट वाटण्याचं कारणच नाही, वाईट भाजपाला वाटले पाहिजे असं म्हणत भाजपाला जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावलाय. आव्हाड एवढ्यावरच थांबले नाही तर ज्यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे ते अजितदादा आमचेच अशी प्रतिक्रियाही आव्हाड यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाच्या वाटपाची केवळ चर्चा सुरू होती. सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर या पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलंय. सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्री पद काढून ते अजित पवारांकडे देण्यात आलंय. चंद्रकांत पाटलांना पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद दिलंय. अजित पवार राष्ट्रवादीमधून फुटल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. आनंदाची गोष्ट आहे. जर अजित पवारांना मिळालं असेल तर त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण काय? वाईट बीजेपीला वाटावं, आम्हाला काय करायचं? चांगलं आहे, आमचाच माणूस झालाय. काय 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 आता याच्या मागे कोण आहे जर तुम्हाला समजत नसेल तर पत्रकारिता करूच नका. एक फुल दोन हात अनेक वेळा ऐकून भेटलेला आहात, अनेक वेळा निवेदन दिलेत, मात्र कारवाई होत नाही. पण तुम्हाला एवढंच ऐकताना काय आश्वासन दिलं? I will look into this. देखेंगे करेंगे. यस सर. I would look into this. Yes, sir. I sir. will look into this. यस सर. यस सर. सर, ठाणे आणि कल्याण लोकसभेसंदर्भात भांडण चालू आहे. काही काळजी करू नका, आमच्यात काही भांडण नाही. दोन्ही सीट येणार. आम्हाला काय करायचं त्यांच्यात काय भांडण झालं? दुसऱ्याच्या घरात डोकवण्याचं कामच नहीं. सर, बिहार में जाति जनगणना हुई है, बिहार के दर्जे पर महाराष्ट्र में भी जनगणना होनी चाहिए क्या? देखो, ये साफ हो गया कि ये देश की सामाजिक स्थिति क्या है. मैं अभिनंदन करता हूं नीतीश सिंह जी का और तेजस्वी यादव जी का और उनके मार्गदर्शक लालू प्रसाद यादव जी का कि उन्होंने पहली बार ये ताकत से कदम उठाया और पहली बार जात गणना हुई. उस जात गणना होने के बाद स्पष्ट रूप में सामने आया कि 85% बिहार ये पिछड़ा है, पिछड़ा है. तो संख्या भारी, उसकी उतनी जिम्मेदारी. और महाराष्ट्र में जनगणना हुई है, अब आंकड़े जाहिर कर दो. एक ठराव हुआ था जो पाटोले जी ने किया था, जिसको हमारे विरोधी पक्ष के नेता देवेंद्र जी फडणवीस ने उसका स्वीकार कर लिया था, उसको पाठिंबा दे दिया था, समर्थन दे दिया था. तो वो उसका इस्तेमाल करो और ठराव को लाओ, अमल करो उसका. सरकार तुम्हारी है. आपको अगर आरक्षण देना है तो आप आरक्षण क्यों नहीं देंगे? क्योंकि आज धनगर समाज के हमारे नेता जानकर साहब, उनको पिछड़ा होने के नाते तुलजा भवानी के मंदिर में प्रवेश नहीं दिया गया. ये बड़े दुख की बात है. मैं जानकर जी को कहूंगा कि आप ये जो जातिवादी पक्ष है उनके समर्थन में रहते हो, आज आपको समझ में आया होगा कि जहां कहां तक गई है. आपको मैं खुला आमंत्रण दे रहा हूं कि आइए हमारे साथ
हम आपकी नहीं पूरे पुछड़े की इज्जत बढ़ाएंगे, ये हमारा आपसे वादा है। अख्खा भारत, अख्खा इंडिया जनगणनेसाठी रस्त्यावर उतरणार। जनगणना हा आमचा अधिकार आहे, आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। ते आता एवढे वर्ष मिळालं नाही, ते आता मिळवण्याची वेळ आलेली आहे। आम्हाला आमचं आरक्षण मिळालंच पाहिजे। देखो अजित पवार क्यों नाराज है ये मैं कैसे बताऊं। ना मेरी उनसे बात होती है, ना मैं कभी उनको जाके देखा है, तो कौन से मुझसे क्या जवाब दूं आपको। अगर पॉलिटिकल भी होगी तो मुझे कैसा पता चलेगा पॉलिटिकल है। मैं तो आम इंसान हूँ, थाना में बैठा हूँ, मुझे क्या मालूम है नाराज है कि नहीं है। देवगिरी में क्या हुआ, मैं तो मेरे घर में बैठा था नाद में। नाद से 32 किलोमीटर पे है देवगिरी, मुझे क्या पता क्या हो रहा है। हम जाके पुलिस कमिश्नर को मिले, पुलिस कमिश्नर को हमने साफ कहा नोटिस आई है कमल के माध्यम से, कलम के माध्यम से। उन्होंने गलती से कमल लिख दिया, गलती होती है, अभी दिमाग में वही बैठा है कमल 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 कमल, तो आ गया। हम कोई नोटिस का जवाब ना तो देंगे, ना नोटिस का स्वीकार करेंगे। हमारा कार्यक्रम जो है, शिवसेना का जो कार्यक्रम है वो चालू रहेगा। आपको अरेस्ट करना है कल। परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9819778403। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या ईमेल आयडी वर देखील आपल्याला